इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला माहितीये उत्पन्न बरोबर खर्च अधिक बचत. या इकॉनॉमिक्सच्या कॉन्सेप्टचा वापर करूनच गणितामध्ये खूप छान प्रश्न विचारलाय. बघा प्रश्न काय आहे. ए हा त्याच्या उत्पन्नाच्या 18% बचत करतो. जर त्याचे उत्पन्न 41% वाढले तरीही तो तेवढीच बचत करतो, तर त्याच्या खर्चात किती टक्के वाढ झाली? तुम्हाला माहित आहे उत्पन्न म्हणजे काय? तर उत्पन्न म्हणजेच इन्कम बरोबर खर्च अधिक बचत. हा आपल्याला इकॉनॉमिक्सचा कॉन्सेप्ट माहित आहे. म्हणजेच इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग्स. ए त्याच्या उत्पन्नाच्या 18% बचत करतो, म्हणजे तो 18% बचत करतो. जर त्याचं उत्पन्न मी 100 पकडलं 100%, तर त्याच्यातली 18% तो बचत करतो. मग खर्च किती करेल बरं? खर्च करेल तो 82. बरोबर ना? एकदम सिंपल. टक्केवारीचं आहे म्हणून मी 100 मध्ये घेतलं. जर त्याचे उत्पन्न 41% वाढले, म्हणजे जे उत्पन्न 100 होते ते झाले 141. 41% वाढले तरीही तो तेवढीच बचत करतो. तरीही तो 18 रुपयेच बचत करतो. मला सांगा, बचत मध्ये वाढ नाही झाली, उत्पन्नात 41% वाढ झाली, तर मला सांगा या खर्चामध्ये पण 41%चीच वाढ होईल की नाही सांगा? कारण हे पण 41% वाढलं तर हे पण 41% वाढायला पाहिजे. जर हे कॉन्स्टंट राहत असेल मग 82 वर पण 41% वाढ होणारच. आता त्यांनी विचारलंय तर त्याच्या खर्चात किती टक्के वाढ झाली? आता 82 वर 41 रुपये वाढलेत. बघा इथे 82 वर 41% वाढलेत, म्हणजे 41 रुपयाची वाढ झाली. तर 100 वर किती रुपयांची वाढ होईल? झालं. प्रश्नचिन्हाचं उत्तर काढणं सोपं आहे. 100 गुणिले 41 भागिले 82. तुम्हाला माहितीये 41 × 41, 41 दुने 82, 100 भागिले 2, उत्तर येतं 50%. म्हणजे त्याच्या खर्चात किती टक्क्याची वाढ झाली पाहिजे? 50%ची. आहे की नाही? सिंपल सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.